हॅलो फ्रेंड्स, आता गोड खाऊन कंटाळा आला आहे आणि काही झणझणीत खायचं आहे. तर आज आपण बनवणार आहे चणा मसाला. तर हे देशी चणे आहेत. चण्यामध्ये चणे डुबतील इतकं पाणी आणि मीठ टाकून चण्यांना आपण बाफून घ्यायचे. तर 5 शिट्ट्या करून चणे बाफून घ्यायचे. चणे बाफताना त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. तर खड्या मसाल्यामध्ये मिऱ्या, लवंग, तमालपत्र आणि दालचिनी घालून मी चणे बाफून घेणार आहे. आता मसाला करण्यासाठी इथे मी 2 कांदे आणि 2 लसणी, म्हणजे अर्ध्या अर्ध्या करून अशा 2 लसणी माझ्याकडे पडल्यात, त्या मी गॅसवर अशा शेकून घेणार आहे. लसूण आलटपलट करून छान शेकून घ्यायची आहे. तर लसूण चांगली शेकल्या गेली की गॅसवरून उतरून घ्यायची. त्याचप्रमाणे आपण कांदा पण आलटपलट करून शेकून घ्यायचा आहे. थोडासा आल्याचा तुकडा मी शेकून घेते आहे. हे शेकलेले मसाले आपले खूप छान लागतात. तर कांदा पण आता छान शेकून घेतलेला आहे. कांद्याचे सालं काढून घेतलेत आणि लसूण पण मी सोलून घेतलेला आहे. कांद्याचा वरचा देठ काढून घ्यायचा आहे आणि कांद्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तर ह्याप्रमाणे मी कांदे तुकडे करून घेतलेले आहेत. हे खोबरं मी शेकून घेतलेलं आहे. खोबरं अख्खं असेल तर त्याला पण आपण भाजून घ्यायचं, पण माझ्या इथे खोबरं किसलेलं होतं म्हणून ते मी सेपरेट शेकून घेतलेलं आहे. आता सगळे मसाले थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे. सगळ्यात अगोदर खोबरं आणि 1 चमचा वरियाळी मी घातलेली आहे. आता शेकलेलं आलं, लसूण आणि कांदा पण मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहे. तर आता मसाला माझा वाटून झालेला आहे. मसाल्यामध्ये मी कोथिंबीर घालायची विसरली होती म्हणून आत्ता घालते आणि परत एक वेळा मिक्सरला फिरवून घेते आहे. तर आता मसाला आपला व्यवस्थित वाटून झालेला आहे. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये आता तेल घालून घेतलं आहे. तर ह्या भाजीसाठी थोडंसं तेल जास्तच घालायचं, म्हणजे भाजी दिसायला पण छान दिसते आणि खाऊशी वाटते. तेल थोडं गरम झालं की हिंग घालायचे. हिंग घातल्यानंतर जो मसाला वाटला आहे तो मसाला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. आता मसाला तेलात घातल्यानंतर मसाल्याला आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर कांदा, लसूण, आलं हे सगळं आपण आधीच शेकलेलं होतं म्हणून ते काही जास्त परतायची गरज नाही आहे. थोड्याच वेळामध्ये मसाला आपल्या परतल्या जातो. तर हे चणे पण माझे बाफून झालेले आहेत. 5 शिट्ट्यांमध्ये चणे व्यवस्थित बाफल्या गेलेले आहेत. आता खड्या मसाल्यांमधून तमालपत्र आणि दालचिनी मी काढून घेतली. तर आता ह्याप्रमाणे मसाला पण माझा व्यवस्थित शेकलेला आहे. मसाला छान परतून झाला की ह्याच्यामध्ये मसाले घालायचे. तर मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल मिरची, हळद, थोडासा गरम मसाला आणि धणा जिऱ्याची पूड घालून मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. थोडीशी मी काश्मीरी मिरची टाकते आहे कलरसाठी. तर सगळे मसाले टाकल्यानंतर मसाला एक वेळा छान मिक्स करून घेतलेला आहे. मसाला छान परतून झालेला आहे. आता ह्या परतलेल्या मसाल्यामध्ये आपण जे चणे वाफून घेतलेत ते पाण्यासकटच मसाल्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ आपण सांभाळूनच टाकायचं आहे कारण की चणे वाफताना मीठ आपण घातलेलं आहे. थोडंसं पाणी मी घातलेलं आहे म्हणजे व्यवस्थित रसा जास्त घट्ट होणार नाही. आता झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं उकळून घ्यायचे. 5 मिनटानंतर झाकण काढून भाजी आपण एक वेळा परत हलवून घ्यायची आहे. तर भाजी एक वेळा हलवून झाल्यानंतर आणखीन झाकण ठेवून आणखीन आपल्याला 5 मिनटं भाजी उकळून घ्यायची आहे. तर 5 मिनटांनी मस्त उकळी सुटलेली आहे. कोथिंबीर घालून भाजीला एक वेळा आणखीन मिक्स करून घ्यायची. आता आपली भाजी तयार झालेली आहे.
तर कशी छान चमचमीत दिसतीये। तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा मग चपाती संग पण खाऊ शकता। भाताबरोबर पण ह्या भाजीचा रस्सा खूप छान लागतो। तर ह्याप्रमाणे इतकी घट्ट माझी भाजी झालेली आहे। तर तुम्हाला माझी ही चणा मसालाची रेसिपी कशी वाटली? रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू।